नमस्कार सर. काल गुरुवार होता आणि आपली नेहमीची सकाळ एकदम भारी असते. म्हणजे मोर पॉवर सगळ्यांचीच आणि माझी सुद्धा. सर, असं झालं, आपलं सेशन अटेंड झाल्यानंतर एक कॉल झाला मला अर्ध्या तासाने आणि एक नवीन साईड व्हिजिट होती. तिथं गेल्यानंतर कामाचं सगळं ऑब्झर्वेशन झालं आणि एकदम एनर्जीने गेलो, विश्वासाने गेलो, कॉन्फिडन्स होता का आपल्याला हे काम मिळावं. आणि अक्षरशः साईड व्हिजिट झाल्यानंतर जी मीटिंग होती आमची, ती समोरच्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये होती आणि ते समोरची व्यक्ती आणि आणखी त्यांचे 3-4 स्टाफ ऑफिसमध्ये होते. आता एवढ्या लोकांसमोर प्रेझेंटेशन करायचं फर्स्ट टाइम होता माझा. पण कॉन्फिडन्स चांगला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये बोलायची सवय लागल्यापासून तशीच मीटिंगमध्ये पण बोलायची मला ताकद मिळाली. तर तिथे एकदम प्रेझेंटेशन व्यवस्थित केलं मी. आणि आज कमीत कमी आज ती साईड फायनल होईल डिसिजन माझं. पण 99% मला म्हणजे 100% गॅरंटी आहे का ते डील मलाच मिळणार आहे. हा. 1,20,000 रुपयाचं डील मी काल करून आलो आणि एक ग्रेट महिन्यात ग्रेट ते ग्रेट. पूर्ण होणार आहे. तर हे मोर पॉवर मला सगळी आपल्या कोर्समधून आलेली आहे. त्याचाच हा म्हणजे सगळा रिझल्ट आहे. त्याच्यामुळं एकदम छान वाटतंय. आणि ग्रेट 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 कैलाश, कॉंग्रॅच्युलेशन 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 आणि भाई. ऑल द बेस्ट फॉर युअर डील. गुड मॉर्निंग ऑल. नेहमीप्रमाणे आहे पिगी बँक आय कॅल्क्युलेटेड टुडे. तर ती आज 5,230 आहे, जुलै महिन्याचं टोटल कॉंग्रॅच्युलेशन सेव्हिंग. गणेश सर. इट वॉज ग्रेट वन. कधी वाटलं नव्हतं इतकं कधी सेव्हिंग होऊ शकतं, बट ती एक सवय सुरू झाली आहे आता. आणि पिगी बँक ही अनएंडिंग प्रोसेस असेल माझ्यासाठी, जे मी एफएफसी मध्ये शिकलो. आणि बुक रिडिंग या दोन गोष्टी आहेत त्या माझ्या बरोबर नेहमी असतील. सो थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू शेअर. थँक्यू, कम्युनिटी थँक्यू. अशीच ग्रो होत राहो. नवीन नवीन आपलं मनी माइंडेड लोक, ज्याचं आपलं विजन मिशन सगळ्यांचं एक आहे, असे लोक या ग्रुपमध्ये आहोत. आणि सर्वांची प्रगती सुरू राहो अखंडितपणे. सो विथ विथ दिस आय विल कन्क्लूड माय शेअरिंग टू. थँक्यू व्हेरी मच. वल्लभ सर आणि अक्षय सरांचं तर एकदम बोलणं दिवसभर जे आहे ते म्हणजे सकाळी जे बोललेलं आहे ते दिवसभर माइंडमध्ये फ्रेश राहतं आणि आठवत राहतो. पण मी जे बोलायला शिकलो ऍक्च्युली, हे गणेश सर, नरेंद्र सर, केशव सर यांच्या सगळ्यांच्या ज्या आधी कमेंट्स यायच्या आणि त्यांचे विचार ऐकून मी पण शिकलो आपलं मत कसं मांडायचं. नाही तर एवढं शक्य नव्हतं मला पण बोलणं. आता लाईव्ह एवढ्या सगळ्यांसमोर बोलायचं म्हणजे ही हिंमत पण त्यांच्यामुळे मिळाली. सो कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे मी बोलायला शिकलो. थँक्यू थँक्यू आणि कैलाश. पहिले सर उठल्यानंतर जे असायचं ना, मी एकदम असं थिंकिंग अशी असायची का आज दिवसभर काय करणार, कसं होणार, कॉन्फिडन्स नव्हता अजिबात. एकदम थकल्यासारखं शरीर आणि मन असायचं. पण आता मी मॉर्निंगला लवकर उठतो, सगळे एक्सरसाइज होतात, आपलं सेशन अटेंड होतं. तर इतकं पॉझिटिव्ह म्हणजे आता जेव्हा मी जेवण वगैरे करून बाहेर निघतो तर कामाच्या साठी जी आवड असते ती स्ट्रॉंग असते, निगेटिव्ह थिंकिंग बिलकुल नसते. आणि आज सगळं पूर्णच करणार या थिंकिंगनेच बाहेर जातो.